नमस्कार, मी रवींद्र चांगदेव डमाळे, मुक्काम पोस्ट धोंदलगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज 11 मे 2025 आहे. आपण बऱ्याच दिवसांपासून सांगतोय की 11 तारखेपासून छत्रपती संभाजीनगर व महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सध्या लग्न सराई आहे आणि लग्नाचेही तारखा सध्याच्या कंडिशनला आहे. तर बघा, ज्यांचे कोणाचे 11 तारखेपासून 25 तारखेपर्यंत लग्न आहे त्यांनी या टायमिंगचा फॉलो करा. ज्यांचं लग्न समजा 13 तारखेला असेल तर मी टायमिंग सांगतो, त्या टायमिंगमध्ये म्हणजे तो टायमिंग चेंज करून तुम्ही लग्न करू शकता. बघा, आज 11 तारीख आहे. आज दुपारनंतर म्हणजे दुपारीच ढगाळ वातावरण होणार आहे 12 वाजेपासून. त्याच्या आधीही हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण होईल. 12 नंतर मात्र मोठं ढगाळ वातावरण छत्रपती संभाजीनगर, कोकण किनारपट्टीला दुपारीच पावसाला सुरुवात होईल आणि दुपारनंतर छत्रपती संभाजीनगरला आज पावसाला सुरुवात होईल. बराच भाग आज पाऊस पडण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा आहे. 11 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक तालुक्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्यम वाऱ्यांसह होण्याची शक्यता आहे. अति जोरदार वारे नसणार आहे, पण वारे आहे, मध्यम स्वरूपाचे वारे आहे. त्यामुळे आपल्या पिकांचीही काळजी घ्या. लग्न करत असाल तर सुरक्षित ठिकाणी लग्न करा, कारण की पाऊस आहे, नुकसान होणार नाही, लग्न मंडपांचीही नुकसान होणार नाही आणि आपल्या लग्नातही अडथळा येणार नाही. अशा ठिकाणी लग्न धरा, सुरक्षित ठिकाणी लग्न करा. बघा, आज 11 तारीख आहे. दुपारनंतर आज दुपारी कोकणात पावसाला सुरुवात होईल. सह्याद्रीच्या पर्वतरांगांना, पुण्याच्या पश्चिम भागांना, समजा रत्नागिरी, रायगड या भागांना आणि नाशिकचा मालेगाव, नाशिक, येवला या भागांना आज जोरदार पाऊस, मध्यम स्वरूपाचा पाऊस, हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहील. छत्रपती संभाजीनगरलाही आज बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच उद्या मोठा पाऊस असणार आहे. 12 तारखेला पावसात वाढ होणार आहे. 12 तारखेला मात्र दुपारी छत्रपती संभाजीनगरला दुपारीच पावसाला सुरुवात होईल आणि दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर, कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागांना उद्याही जोरदार स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. रात्रीलाही 12 तारखेला पाऊस असणार आहे. संध्याकाळच्या टायमालाही 12 तारखेला पाऊस आहे. त्यामुळे हळदीचाही कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी उद्याकडे आहे, तर त्यांनीही या पावसाचा अंदाज घेऊन आपला कार्यक्रम साजरा करावा. 13 तारखेलाही दुपारीच पावसाला सुरुवात होईल. दुपारनंतर काही ठिकाणी पाऊस पडेल व रात्रीलाही जोरदार स्वरूपाचा पाऊस 13 तारखेला असणार आहे. तसेच 14 तारखेला बी बघा, सकाळी काही ठिकाणी, दुपारनंतर आणि रात्रीलाही 14 तारखेला जोरदार स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. 15 तारखेलाही काही ठिकाणी सकाळी, काही ठिकाणी दुपारी, दुपारनंतर सायंकाळी आणि रात्रीलाही 15 तारखेला पाऊस पडण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरला आहे. 16 तारखेलाही दुपारनंतर आणि रात्री काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता 16 तारखेलाही आहे. 17 तारखेलाही दुपारी, दुपारनंतर, रात्री काही ठिकाणी. 16 तारखेला, 17 तारखेला, 18 तारखेलाही याच कंडिशनचा पाऊस असणार आहे. 18 नंतर थोडासा पावसाला जोर कमी होईल, पण पाऊस आहेच. 19, 20, 21, 22, 23, 24, 25 पर्यंत तुरळक ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. दुपारच्या लग्नवाल्यांनी दुपारी लवकरच लग्न लावून घ्यायचं आहे, कारण की दररोज दुपारी पावसाला सुरुवात होणार आहे. कसे, दुपारनंतर जास्तीचा पावसाला सुरुवात होईल. दुपारी काही ठिकाणीच पाऊस पडेल, पण दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे लग्न लवकर वेळेतच लावा. संध्याकाळच्या लग्नांनाही बऱ्याच अडथळा येणार आहे. बऱ्याच ठिकाणी हा जोरदार स्वरूपाचा पाऊस 11 तारखेपासून 18 तारखेपर्यंत जोरदार आहे. त्यानंतरही पाऊस आहे, त्याची पुन्हा आपण व्हिडिओ देऊ आणि पुन्हा डिटेल देऊ. पण 11 तारखेपासून 18 तारखेपर्यंत ज्यांचे लग्न समारंभ आहे त्यांनी या गोष्टींची काळजी घ्यावी. मान्सून हा कधी येणार याबद्दल बऱ्याच चर्चा चालू आहे. कोणी म्हणतं अंदमानच्या बेटावर 13 तारखेला येतं,
कोणी 14ला, कोणी 15, कोणी 17, 18, 20 पर्यंत. म्हणजे प्रत्येक हवामान तज्ज्ञाचे वेगवेगळे अंदाज आहे. पण आपला परफेक्ट अंदाज आहे, कारण की आपण विषुववृत्ती पट्ट्यावरती जे मान्सूनचे हवेचा जो नैऋत्येकडून ईशान्येकडे जाणारे जे वारे असतात, त्या वाऱ्यावरती मान्सूनचा प्रवास हा भारतावर कधी आहे याच्यावर अभ्यास आपलाही झालेला आहे. तर बघा, आपण मान्सून हा अंदमान बेटावर 13 तारखेला येणार, हे आपण पहिल्याही व्हिडिओ सांगितलं होतं, त्याच्या आधीही सांगितलं होतं. 2-3 व्हिडिओपासून आपण सांगतोय की अंदमान बेटावरती मान्सून 13 तारखेला दस्तक देणार आहे. तर याचं असं आहे, काही 15 तारीख सांगतात. त्याचं कारण असं आहे का अंदमान बेटावर 13ला दाखल होईल, पण 15ला त्याचा सेंटर असेल. 16, 17, 18 तारखेपर्यंत हा मान्सून अंदमान निकोबार बेटावर असेल. तर बघा, आपण मागेही अंदाज दिला होता की विषुवृत्तीय समांतर रेषेपासून पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रशांत महासागराचा प्रवास करत मलेशिया, सिंगापूर, सुमात्रा बेटाचा उत्तरेकडील भाग ओलांडत भारताच्या अंदमान व निकोबार बेटाच्या दक्षिणेकडील अक्षय बंगालच्या उपसागरात, म्हणजेच 10 डिग्री उत्तर अक्षवृत्तावर, म्हणजे विषुववृत्तापासून 10 डिग्री हा वरती येणार आहे. म्हणजे 13 तारखेपर्यंत आपण हा परफेक्ट अंदाज काढलेला आहे. कोणी अक्षवृत्त, विषुववृत्ताचा आणि रेखावृत्तांचा असा अभ्यास सांगत नाही. आणि 100 डिग्री जवळपास रेषावृत्तापासून, म्हणजे मध्य, पृथ्वीचा जो मध्य काढलेला आहे त्याच्यापासून 100 डिग्री पूर्व रेषावृत्तावर या दरम्यान 13 तारखेला मजल दर मजल करत मान्सून हा अंदमान बेटावरती दाखल होणार आहे. 13 तारखेपासून 17-18 तारखेपर्यंत हा बंगालच्या उपसागरात, अंदमान बेटावर, निकोबार बेटावरती या ठिकाणी याचं वास्तव्य असणार आहे. म्हणजे तिथे जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. त्यानंतर मात्र पूर्व भारतावर त्या कमी दाबाचा पट्टा पूर्व भारतावर जाईल आणि तिकडं जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. जसं की भारतात सगळ्यात जास्त पाऊस पडणारे एक ठिकाण आहे मॉन्सिनराम म्हणून, मेघालयामध्ये मॉन्सिनराम, त्या भागाकडं तो कमी दाब जाणार आहे. तर मॉन्सिनराम या भागात आणि बंगालचा उपसागराकडून जवळपास वेस्ट बंगाल, भूटान, बांगलादेश, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपुरम, मिझोरम या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस 20 तारखेपासून पुढे पडणार आहे. हा नैऋत्येकडून ईशान्येकडे जाणार आहे, म्हणजे अंदमान बेटाकडून पूर्व भारताकडे जाणार आहे. आणि त्याच्यानंतर मात्र केरळला जवळपास त्यानंतर 13 तारखेच्या नंतर जवळपास 10-11 दिवसानंतर तो येत असतो. पण 4-5 दिवस तो अंदमान निकोबार या बेटाजवळच बंगालच्या उपसागरात त्याचा प्रवास असणार आहे. त्यामुळे थोडा 1-2 दिवस केरळकडे लेट होण्याची शक्यता आहे. बघा, जर मान्सून हा नैऋत्य मान्सून हा जर 27 तारखेला केरळमध्ये जर आला, तर जूनच्या पहिल्याच आठवड्यात पुन्हा जोरदार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या शेतीचे काय कामं असेल ते करून घ्या. त्याच्यातही आता हा पावसाचा अडथळा आहेच, त्यामुळे शेतीची कामे काही बऱ्याच शेतकऱ्यांची टांगलेली आहे. त्यांनीही हा पाऊस गेल्यानंतर जसा वेळ भेटेल तसे शेतीचे कामे करून घ्या. कांदा जर तुम्ही चाळीत भरला नसेल तर जसा वेळ मिळेल तसा भरून घ्या. काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे अजून आमचा कांदा बाहेर आहे, पोळी शेतातच आहे, तर त्या लवकरात लवकर आपल्या घरी आणा, कारण की दररोज पाऊस आहे. दिवसाआड 2 दिवसाआड पाऊस पडणार आहे. त्यामुळे आपल्या पिकांची काळजी घ्या आणि पिकं आपल्या घरी आणा, सुरक्षित ठिकाणी ठेवा. मी रवी डामाळे, मुक्काम पोस्ट धोंदलगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझं यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. निसर्ग राजा हवामान अंदाज हे मराठीमध्ये निसर्ग राजा हवामान अंदाज टाईप करा यूट्यूबवरती आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबलं म्हणजे तुम्हाला मी जेव्हा व्हिडिओ टाकीन त्याच वेळेस तुम्हाला बेल येईल, क्लिक येईल, मेसेज येईल आणि तुम्ही ताबडतोब व्हिडिओ बघू शकता आणि पावसाचा, निसर्गाचा, हवामान अंदाजाचा तुम्ही अंदाज घेऊ शकता. धन्यवाद.